नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर म्हणजे संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध यावर सखोल चर्चा करणार आहोत. आपल्याकडे जी माहिती आहे ती आपल्याला हे समजायला मदत करेल की काही आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे कसे पसरतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतःचं संरक्षण कसं करू शकतो. चला एक विचार करूया. आपला मित्र खेळताना पडला आणि त्याला जखम झाली तर कोणी आपल्याला त्याच्याजवळ जाऊ नका असं सांगत नाही. अजिबात नाही. पण जर कोणाला सर्दी किंवा कांजिण्या झाल्या असतील तर मात्र लांब राहायचा सल्ला दिला जातो. असं का? हा खूप चांगला प्रश्न आहे आणि या माहितीमध्ये याचं उत्तर अगदी स्पष्टपणे दिलंय. बघा, आईचा हात भाजून झालेली जखम किंवा आजोबांची पाठदुखी ही दुसऱ्यांना होत नाही, ती वैयक्तिक असते. अगदी. पण फ्लू, पडसे, नायटा, खरूज, कांजिण्या, गोवर हे जे आजार आहेत ते एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होऊ शकतात. आणि अशाच रोगांना संसर्गजन्य रोग म्हणतात. अच्छा, म्हणजे जे आजार पसरतात ते संसर्गजन्य. बरोबर. आणि यामागचं कारण खूपच रंजक आहे. हे रोग सूक्ष्मजीवांमुळे होतात, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे. ओके. जे विशिष्ट सूक्ष्मजीव रोग निर्माण करतात त्यांना रोगजंतू म्हणतात, म्हणजे पॅथोजन्स. आणि प्रत्येक रोगासाठी एक विशिष्ट रोगजंतू कारणीभूत असतो. जेव्हा हे जंतू आपल्या शरीरात शिरतात आणि वाढू लागतात तेव्हा आपल्याला रोग होतो. म्हणजे सूक्ष्म जंतूच या सगळ्या मागे आहेत. पण ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात कसे? बरोबर. त्यांना काही पाय किंवा पंख तर नसतात. नाही. तर या माहितीनुसार ते काही माध्यमांचा वापर करतात. आणि त्यातलं सर्वात सामान्य माध्यम म्हणजे हवा. हवा. हो, याला हवेमार्फत रोगप्रसार असं म्हणतात. म्हणजे बघा, फ्लूसारखे रोगाचे जंतू रुग्णाच्या थुंकीत, शिंकेत किंवा खोकल्यात असतात. जेव्हा तो रुग्ण खोकतो किंवा शिंकतो तेव्हा ते जंतू, ते छोटे ड्रॉपलेट्स, ते हवेत पसरतात. आणि मग ते श्वासावाटे दुसऱ्यांच्या शरीरात जातात. अगदी बरोबर. क्षय म्हणजे टीबी आणि स्वाईन फ्लू सारख्या छातीच्या आणि घशाच्या रोगांचा प्रसार याच पद्धतीने होतो. म्हणूनच खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल धरायला सांगतात, बरोबर? हो, हीच आपली पहिली आणि सर्वात सोपी संरक्षण फळी आहे. अच्छा. आता दुसरा महत्वाचा मार्ग पाहूया, तो म्हणजे पाणी. हो, आणि हा खूप गंभीर मार्ग आहे. याला पाण्यामार्फत रोगप्रसार असं म्हटलं आहे. टायफॉइड, कॉलरा, कावीळ, जुलाब हे जे आतड्यांचे रोग आहेत ना, त्यांचे जंतू रुग्णाच्या विष्ठेमध्ये असतात. ओके. आणि ही विष्ठा जर दुर्दैवाने पाण्याच्या स्रोतामध्ये मिसळली तर ते संपूर्ण पाणी दूषित होतं. बापरे, म्हणजे अख्खा पाण्याचा स्रोतच. हो, आणि असं दूषित पाणी प्यायल्याने हे जंतू पिणाऱ्याच्या आतड्यात जातात आणि त्याला रोगाची लागण होते. म्हणूनच पाणी उठ्यावर आंघोळ करणे, कपडे धुणे किंवा शौचास बसणे या गोष्टी टाळायला हव्यात. नेमका हाच मुद्दा. यामागे एक ठोस वैज्ञानिक कारण आहे. आणि मग येतो अन्नाचा नंबर. याला अन्नपदार्थांमार्फत रोगप्रसार म्हटलं आहे. बरोबर. यालाच आपण बोलीभाषेत फूड पॉयझनिंग वगैरे म्हणतो. हो. आणि गंमत म्हणजे या माहितीनुसार याचे एक मुख्य कारण आहे माशी, साधी माशी. माशी? ती कशी काय? विचार करा, माशा घाणीवर बसतात, विशेषतः मानवी विष्ठेवर. हां, बरोबर. तेव्हा रोगजंतू त्यांच्या पायांना आणि शरीराला चिकटतात. आणि मग याच माशा जेव्हा आपल्या उघड्या अन्नपदार्थांवर बसतात तेव्हा ते जंतू अन्नात जातात. अगदी. आणि असं अन्न खाल्ल्याने रोगाची लागण होते. म्हणून अन्न नेहमी झाकून ठेवणं इतकं महत्वाचं आहे. आता एक सगळ्यात रंजक गोष्ट, कीटक म्हणजे डास. ते आपल्याला त्रास देतात हे तर माहीतच आहे, पण ते मलेरिया कसा पसरवतात हे या माहितीमध्ये खूप छान स्पष्ट केलं आहे. हो, याला कीटकांमार्फत रोगप्रसार म्हणतात. आणि डास हे एक प्रकारे जैविक सुईसारखं काम करतात. जैविक सुई? हो, बघा, एक विशिष्ट प्रकारचा डास जेव्हा तो मलेरियाच्या रुग्णाला चावतो तेव्हा रुग्णाच्या रक्तासोबत मलेरियाचे जंतू डासाच्या शरीरात जातात. अच्छा. आणि मग हाच डास जेव्हा एका निरोगी व्यक्तीला चावतो तेव्हा ते जंतू त्या व्यक्तीच्या शरीरात सोडतो. म्हणजे तो आजार एका व्यक्तीकडून उचलून दुसऱ्या व्यक्तीमध्ये इंजेक्ट करतो. अगदी बरोबर. म्हणूनच डास, पिसवा यांसारख्या कीटकांची पैदास रोखणं खूप आवश्यक आहे. आणि शेवटचा मार्ग आहे तो म्हणजे थेट संपर्क. हो. संपर्कामुळे रोगप्रसार. नायटा, खरूज हे त्वचेचे रोग आहेत, बरोबर? हो. त्यांचे जंतू त्वचेवरच वाढतात. त्यामुळे अशा रुग्णाच्या त्वचेशी स्पर्श झाल्यास
किंवा त्याचे कपडे वापरल्यास दुसऱ्या व्यक्तीलाही तोच त्वचारोग होऊ शकतो. म्हणूनच एकमेकांचे कपडे वापरू नयेत असं सांगतात. हो, त्यामागे हेच कारण आहे. मग जेव्हा एखादा आजार इतका वेगाने पसरतो तेव्हा काय होतं? यालाच माहितीमध्ये रोगाची साथ असं म्हटलंय ना. हो, जेव्हा एकाच ठिकाणी एकाच वेळी अनेक लोकांना एखादा संसर्गजन्य रोग होतो तेव्हा त्याला रोगाची साथ आली आहे असं म्हणतात. म्हणजे जसं की एखाद्या सामायिक पाण्याच्या स्रोतामध्ये म्हणजे विहिरीत कॉलेराचे जंतू मिसळले तर ते पाणी पिणाऱ्या सर्वांना कॉलेरा होण्याचा धोका निर्माण होतो. एकाच वेळी अनेक लोक आजारी पडतात. हे खूपच गंभीर आहे. मग सर्वात महत्वाचा प्रश्न, याला प्रतिबंध कसा करायचा? हो, प्रतिबंधासाठी काही महत्त्वाचे उपाय दिले आहेत. जसं की हवेतून पसरणाऱ्या रोगांसाठी आपण आधी बोललो तसं खोकताना शिंकताना तोंडावर रुमाल किंवा आता आपण मास्क वापरतो आणि उघड्यावर थुंकू नये. बरोबर. पाण्यामुळे होणाऱ्या रोगांसाठी जलशुद्धीकरण केंद्रात पाण्याचं निर्जंतुकीकरण करणं, सार्वजनिक स्रोतांमध्ये ब्लीचिंग पावडर वापरणं आणि साथ पसरली असेल तर पाणी उकळून पिणं सर्वात उत्तम. आणि अन्नामुळे होणाऱ्या रोगांसाठी त्यासाठी 2 सोप्या गोष्टी. अन्न नेहमी झाकून ठेवावं आणि जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावेत. आणि कीटक म्हणजे डासांसाठी त्यासाठी आपल्या परिसरात पाणी साचू देऊ नये, कारण साचलेल्या पाण्यातच डासांची पैदास होते. म्हणजे या रोगच्या सवयी खूप महत्वाच्या आहेत. पण या व्यतिरिक्त या माहितीमध्ये एका शक्तिशाली वैज्ञानिक उपायाबद्दल सांगितलं आहे, लसीकरण. हो, लसीकरण हा रोग प्रतिबंधाचा काय म्हणतात त्याला, एक उत्कृष्ट उपाय आहे. ते कसं काम करतं? त्यामुळे आपल्या शरीरात ठराविक रोगाविरुद्ध रोगप्रतिकार क्षमता विकसित होते. म्हणजे बघा, जेव्हा रोगजंतू शरीरात शिरतात तेव्हा आपलं शरीर त्यांच्याशी लढा देतच. हो. पण लसीकरणामुळे शरीर या लढ्यासाठी आधीच तयार होतं. त्याला शत्रूची ओळख झालेली असते. अच्छा, म्हणजे एक प्रकारे शरीराला ट्रेनिंग देण्यासारखं आहे. अगदी. म्हणूनच नवजात बालकांसाठी एक वेळापत्रकच दिलेलं आहे. जन्मानंतर लगेच क्षय म्हणजे टीबी प्रतिबंधक लस, BCG. 1.5 महिन्याचे झाल्यावर घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात यावरची त्रिगुणी लस आणि तोंडावाटे पोलिओ प्रतिबंधक लस दिली जाते. हे सगळं ऐकून असं वाटते की हे फक्त वैयक्तिक प्रयत्न नाहीत, तर यात सार्वजनिक आरोग्य सेवा सुविधांची भूमिकाही खूप महत्वाची आहे. अगदी बरोबर. प्राथमिक आरोग्य केंद्रे, फिरते दवाखाने, रुग्णवाहिका या सेवांचा उल्लेख आहेच. हो. तसंच प्रसारमाध्यमांद्वारे जनजागृती करणं आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर कायद्याने बंदी घालणं यांसारख्या उपायामुळे रोगाचा प्रसार रोखायला मोठी मदत होते. या माहितीमध्ये आणखी एका महत्वाच्या बदलावर प्रकाश टाकला आहे. तो म्हणजे जुन्या समजुतींपासून वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे झालेला आपला प्रवास. हो, आणि हा खूप मोठा आणि महत्वाचा बदल आहे. पूर्वी रोगांचं कारण काय मानलं जायचं? देवाचा कोप, भूतबाधा किंवा जादूटोणा. खरंय. पण विज्ञानाने सिद्ध केलं की रोग सूक्ष्मजीवांमुळे होतात आणि त्यावर वैज्ञानिक उपाय आहेत. म्हणजे घाबरण्याऐवजी त्यावर उपाय करायला हवा. अगदी. आणि यात आणखी एक गोष्ट सांगितली आहे की सर्वच सूक्ष्मजीव अपायकारक नसतात, काही उपयोगीही असतात. जसं की दुधाचं दही बनवणारे सूक्ष्मजीव. बरोबर, ते तर आपले मित्रच आहेत. तर या सगळ्यातून आपण काय शिकलो? एक तर हे की संसर्गजन्य रोग सूक्ष्म जंतूंमुळे होतात आणि ते हवा, पाणी, अन्न व कीटक या मार्गाने पसरतात. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांना रोखण्याची शक्ती आपल्या हातात आहे. हो, या माहितीने आपल्याला एक त्रिसूत्री दिलीये: स्वच्छता, संतुलित आहार आणि लसीकरण. हे रोग प्रतिबंधाचे मुख्य आधारस्तंभ आहेत. अगदी बरोबर. आता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. या माहितीमध्ये सार्वजनिक आरोग्य जनजागृती मोहिमांचा उल्लेख आहे. आपण दररोज टीव्हीवर, जाहिरातींमध्ये किंवा ऑनलाईन आरोग्याविषयी कोणते संदेश पाहतो? खूप संदेश असतात. आज आपण चर्चा केलेल्या तत्वांचा वापर लोकांमध्ये चांगल्या सवयी रुजवण्यासाठी कसा केला जातो? आणि तुमच्या मते कोणते संदेश सर्वात प्रभावी ठरतात? विचार करण्यासारखा प्रश्न आहे.